तर मी आज तुमच्यासोबत मटणची रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे मी कसं मटण वगैरे बनवते. त्यासाठी मी कांदा, खोबरं, टमाटर, अद्रक, आपला कच्चा मसाला, थोडेसे धने वगैरे घेतले आणि हे मी ना जेव्हा मटण आपण स्वच्छ धुवून फोडणी देतो ना, तेव्हा बारीक कांदा, टमाटा कापून फ्राय करायचा मस्त आणि मग द्यायचं. म्हणजे सूप पण कसं चवीला वगैरे छान लागतं. त्याच्यानंतर मी सगळे मसाले तव्यावर वगैरे भाजून घेतले. तव्यावर भाजले ना एकदम म्हणजे प्रॉपर पण भाजल्या होत्या. मी डायरेक्ट ते गॅसवर कांदे वगैरे ठेवून भाजत नाही, कारण की मला ते आवडत नाही. त्याच्यामध्ये मी थोडीशी दालचिनी, थोडा तेजपत्ता, आपला लसूण, कांदा, खोबरं आणि टमाटा वगैरे टाकायचं, म्हणजे कशी चव वगैरे येते. कारण की आज आमच्या घरी आलेले होते पाहुणे आणि त्यांनाही स्वयंपाक बनवायचा होता. म्हटलं चला मग आज ब्लॉग पण बनवूया आणि भाजी पण होईन आपलं, म्हणजे दोन्ही पण कामं होऊन जातील. त्यानंतर मी कांद्यामध्येच अद्रक, लसूण, टमाटा वगैरे, कच्चा मसाला वगैरे भाजून घेतला. तो भाजला का मस्त मग आपला खोबरं वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि घरचे जर मसाले असले ना, तर भाजी वगैरे एकदम मस्त लागते. कारण की बाहेरचे जे मसाले आपण यूज करतो त्याच्याने ॲसिडिटी वगैरे जास्त होते. तर तुमच्यापैकी काही लोकं बोलतील, "अरे, हिचा तवा तर खूप काळा आहे." काळा नाही, त्याला आम्ही काळच ठेवलेला आहे. कारण की ते बरं असतं. जर पूर्ण क्लीन जर केला ना तवा, तो घासून-घासून त्याच्यावर पोळ्या वगैरे जळायची शक्यता असते. त्याच्यामुळे हा तवा खूप जुना आहे आणि माझा एकदम फेव्हरेट तवा तवा आहे हा. कारण की याच्यावर कोणतंही काम मी पटकन होऊन जातं. पराठे वगैरे तर मी ह्याच तव्यावर वगैरे बनवते आणि कसं सकाळी बाबूची शाळा वगैरे असते ना, तर मी पराठे वगैरे सगळे ह्याच तव्यावर बनवते. हा तवा मला खरंच खूप खूप आवडतो. त्यानंतर मी मसाला व्यवस्थित भाजून वगैरे घेतला. त्याच्यानंतर धने तर मला आवडतात. मी धना पावडर यूजच करत नाही. मी फक्त धने वगैरे डायरेक्ट तव्यावर भाजूनच भाजीला टाकते, म्हणजे कसं छान लागते. आता मी हा मसाला पूर्ण गार करायला ठेवलेला आहे. कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची दळताना. त्याच्यानंतर मी थोडंसं पीठ मळायचं होतं. जास्त काही पोळ्या नव्हत्या करायच्या, पण जेवढं होईल तेवढ्या. आणि मला तुमच्यापैकी काही लोकं म्हणतील, की तुम्ही परातीत नाही मळत का? नाही, मला तर परातीत नाही येत मळता पीठ. ते सगळं खाली सांडतं, त्यामुळे मी टोकरीतच मळते आपली. त्यानंतर मी केल्या पोळ्या पटपट. हे बघा राईस झालेला होता गरम-गरम. मग मी हा मसाला गार करायला ठेवला होता. नंतर मी त्या मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आणि हो, तुम्ही आता मला जज करशाल, की "अरे, हिच्या तर पोळ्या फुगतच नाही." जाऊ द्या, नका फुगून देऊ. मी तर फुगते ना, बस झालं. त्याच्यानंतर मी चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं मस्त. मसाला काढून ठेवलेला होता आणि हे बघा भाजी. आणि आज बाबूला लवकर भूक लागलेली होती. त्याच्यामुळे मी त्याला फर्स्ट टाईम मी त्याला स्टार्ट करून दिलं. म्हटलं, "जेवून घे." आता म्हणतो, "नाही, मला नाही जेवायचं. मला भूक नाही लागली." तर असा होता माझा आजचा दिवस.